नमस्कार ताई. ताई, जेव्हा आपण दत्त महाराजांची आरती पाहतो, तेव्हा एक प्रामुख्याने गोष्ट येते की जन्म-मरणाचा फेरा चुकविला. आणखीन त्यांचे जेव्हा आर्टिकल्स जे WhatsAppवरती फिरतात, त्याच्यामध्ये एक क्लिअर शब्द असा असतो ऋणानुबंध. आपण काय त्या ऋणानुबंधांच्या डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे का? विचार केला ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप क्लिष्ट आहेत आणि मग हे सगळ्याचा जर आपण विचार करत बसलो तर असं वाटतं बाबा हे काही नको मला. आणि मला म्हणजे असं आपण विचार करायला लागतो खूप डीपमध्ये. ह्या सगळ्या लोकांचे विचार ऐकत बसलो तर खूप त्रासही होतो आपल्याला. माझं माझं रेग्युलर चांगलं आयुष्य मी जगत होतो आणि कशाला मी ह्या सगळ्या ऋणानुबंध, पास्ट लाईफ किंवा जन्म मरण, सुटणं मोक्ष, नको बाबा याला, खायंगे पियंगे, चांगलं चाललं होतं माझं, असं सुद्धा विचार या वेळेला येऊ शकतात. त्यामुळे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जेव्हा साधक खूप पुढे जातो तेव्हा त्यांनीच त्या विचार कराव्या. सर्वसाधारण साधकांनी या सगळ्या गोष्टींच्या मागे पडू नये. त्यांनी आपली दैनंदिन जी उपासना आहे ती चालू ठेवावी. आणि ह्या उपासनेमधनं मग जेव्हा माणूस पुढे जातो, साधक व्हायला लागतो, त्यावेळेला ह्या सगळ्यांचे त्याला खरे अर्थ समजतात. आता कसं आहे, मोक्ष प्राप्त करून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप खूप उच्च स्थितीची गोष्ट आहे आणि ती सहजासहजी काही एका जन्मामध्ये साध्य होत नाही. आता या जन्मामध्ये जर का मी काही चांगलं काम केलेलं असेल आणि तर तिथून पुढचा माझा प्रवास तयार होतो. म्हणजे ही सगळी ठेव आहे मागच्या जन्माची, चांगली ठेव आहे, तर ती होत राहते. आणि ज्या वेळेला आपण काय करतो की सगळं कर्म त्याला अर्पण करून टाकतो परमेश्वराला, रोजचं रोज अकाउंट क्लिअर करतो, तर त्यांनी काय होतं की आपलं हे तयार होत नाही. क्रियामान जे आहे डेली जे करतो आपण त्याला क्रियामान होतात, म्हणजे पुढचं जमा काही होत नाही या सगळ्या वाईट गोष्टींची, अशी धारणा हे सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सांगतात. आणि कसं आहे, परमेश्वर हा निर्गुण निराकार जरी असला तरी भक्ताला त्याच्याशी द्वैत निर्माण करायला आवडतं. कारण की तू मालक मी दास, यामध्येच खूप काही छान गोष्टी दडलेल्या असतात. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की हे तुकोबारायनी हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे धन मुक्ती संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असं तुकोबाराय म्हणतात की आम्ही पुन्हा जन्म यायला तयार आहे, पण काय आहे, आमच्या प्रत्येक जन्मामध्ये तू आम्हाला दूर लोटू नकोस. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हे लक्षात घेत नाही आपण की आम्हाला जरी पुन्हा जन्माला घातलंस तरी तुझे चरण पाहिजेत आम्हाला, असं आहे ते. हे खूप अगम्य, म्हणजे याचा ना आपला काही थांगपत्ता लागणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, चांगल्याच लोकांचा सत्संग ऐकावा. खूप लोकांचे अशा आपण ऐकत बसलो ना, मन विचलित होऊन जातं आणि आपल्याला योग्य ज्ञान मिळत नाही. आणि आपण काय करायला पाहिजे, योग्य व्यक्तींचा सत्संग करायला पाहिजे. जसं प्रेमानंदजी महाराज काय सांगतात की 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. सत्संग, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करा, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले सुमिरण, नामस्मरण करा, त्याच्यानंतर तिसरी पायरी आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय, स्तोत्र मंत्र पठण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. जे काही आपण केलेले त्याचं मनन चिंतन निधिध्यास केला पाहिजे. आणि मग नंतरची गोष्ट ते सांगतात सेवा. सेवा म्हणजे काय, थोरा मोठ्यांच्या सेवा, आई वडिलांची सेवा, मग घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सेवा. नंतर त्या सेवेमध्ये येतं पूजा कर्म, कर्मकांड, पूजा येतात सगळ्या प्रकारच्या. ती डेली आपण देवाची पूजा केली पाहिजे, सगळं त्या गोष्टी येतात. आणि नंतर शेवटची गोष्ट आहे समाधी. समाधी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मग योगाचं सगळं अष्टांग योग त्याच्यामध्ये येऊन जातो. समाधी म्हणजे एवढं सगळं करून पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, एकांतवासामध्ये राहायचं आहे आणि स्वतःचा शोध घेऊन ध्यानमग्न व्हायचं. असे 5 त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर हे पंचप्राण म्हणून आपण जपले पाहिजे. या पद्धतीने आपण करत गेलो पाहिजे, असं त्यांचं मत आहे. आणि मला पटलं ते की नाही, ते खूप गोष्टी क्लिष्ट आहे या सगळ्या गोष्टी, पण एवढं मात्र आहे, जे आता आपण करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती पुढचा प्रवास उद्याचा अवलंबून आहे. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.